बीड़ में आज मनोज जरांगे पाटिल की मौजूदगी में बैठक आयोजित की गई, जिसमें दिवंगत महादेव मुंडे की पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे भी शामिल होगी। बैठक में महादेव मुंडे हत्याकांड और आगे की रणनीति पर चर्चा की जाएगी। इसकी जानकारी ज्ञानेश्वरी मुंडे ने मीडिया को दी। उन्होंने कहा कि अगली लड़ाई मनोज जरांगे पाटिल के जरिए लड़ी जाएगी, जिससे जांच में तेजी आएगी। दादांचे मोठेपण म्हणावं लागेल की त्यांचा आज वाढदिवस असताना त्यांनी एका गरीब कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक आयोजित केली आहे। त्या बैठकीत सगळ्यांना निपक्षपाती सगळ्यांना बोलवलं आहे दादांनी। आणि म्हणजे त्या बैठकीमध्ये न्यायाच्या लढ्याचा पुन्हा कसा वेग म्हणजे पुढे काय काय करावं लागेल हे दादा आज सांगणार आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण न्यायाचा लढा चालूच ठेवणार आहोत। म्हणजे ह्या केसमध्ये गती केव्हा झाली, जेव्हा मी विष प्राशन केलं त्यावेळेस जरा प्रशासनाने जोर घेतला। जितेंद्र आव्हाड साहेबांनी लक्षवेधी मांडली विधान भवनात, प्रकाशदादा सोळंके यांनी मांडली, त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तरी पण मला थोडंसं बेचैनच होऊ लागलं की तिथं विधान भवनात मांडून बी काही आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं मला वाटलं। मी दादांना आवाज दिला की दादा मला तुमच्या ह्या न्यायाच्या लढ्यात तुमची गरज आहे। मग मी दादांना पहिला प्रश्न केला की मला मुख्यमंत्री साहेबांशी भेटायचं आहे। मग दादांनी मला मुख्यमंत्री साहेबांची भेट बी घडून दिली। आज व्यापक बैठक बी ठेवली आहे। आता म्हणजे सुप्रियाताईंनी बी संसदेत हा विषय मांडला। सुप्रियाताईंनी म्हणजे देशामध्ये ह्या गरीब दोन कुटुंबाचा आवाज उठवला आहे। म्हणजे सगळ्याचं सहकार्य आहे आपल्याला या न्यायाच्या लढ्यामध्ये। आमच्या दोन कुटुंबांसाठी जे आमच्यावर अत्याचार झाला आहे ते सगळ्यांना एवढे महाराष्ट्र जनता आहे ते आपल्या पाठीशी आहे। त्यामध्ये श्रेय म्हणलं तर मनोज दादा यांना मी देऊ इच्छिते, कारण मला त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून दिली आणि मुख्यमंत्री साहेबांना मी माझी व्यथा सांगितली 21 महिन्याचं कसं झालं आहे, काय झालं आहे। म्हणजे मला एकदम पोलीस प्रशासन हसण्यात आलं एवढं पण मी त्यांना सांगितलं। मग त्यांनी तत्काळ सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करून त्या SIT मध्ये दिली आहे।